दिन, पहले दिन की पहली रजनी, पहली रात चांद तारों के साथ और तमाम क्रिकेट प्रेमियों के साथ अंतिम मुकाबला आज की रात का, जहां से एक क्वालिफायर राउंड तय होगा और एक टीम इस ट्रॉफी के ऊपर अपना नाम लिखेगी। लेकिन वो कौन सी टीम होगी? जहां पर बात की थी टॉस बॉक्स में, जब दोनों कप्तानों के बीच उन्होंने कहा था कि हम आपस में एक साथ प्रैक्टिस सेशन में रहते हैं। हालांकि ट्रॉफी कोई भी जीते हमारे हाथों में आने वाली है, लेकिन दोस्तों इस ट्रॉफी के लिए यह युद्ध इस मैदान के ऊपर होगा, इसमें कोई दोहराई नहीं जा सकती, क्योंकि यह 3 ओवर का मुकाबला और 3 ओवर की इस खेल में दोनों टीमें चाहेंगी कि ये ट्रॉफी हमारी टीम जीते। हालांकि प्रैक्टिस सेशन एक साथ हो, लेकिन टीम अलग अलग गांव के लिए यहाँ पर प्रतिनिधित्व करती हुई, तो गांव के लिए यहाँ पर खेल होगा टीम के लिए, टीम के नाम के लिए और टीम के खिलाड़ियों के लिए। 18 गेंदों का ये खेल, 18 गेंदों के खेल में कौन बढ़ेगा आगे? एक तरफ होगी वहाल की टीम और दूसरी तरफ होगी गणेशपुरी की टीम। गेंदबाजी की कमान संभाले हुए पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हकदार रहे थे, जिन्होंने अच्छा स्पेल पूरा किया था, प्रथमेश कोहली। प्रतीक ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर प्रफुल्ल। तो अंतिम मुकाबला आज के रजनी का, पहली गेंद यहां पर आएगी सामने, जहां से अंपायर हरी झंडी देंगे और कहेंगे 3, 2, 1 लेट्स प्ले। फर्स्ट डिलीवरी, ये देखिए थोड़ा सा हल्का सा घुमाव था और इसी के साथ ये पहली गेंद के ऊपर पहले विकेट को हासिल किया प्रथमेश कोहली, गेंदबाज का नाम। थैंक यू। जीत के बीच की रेड की हड्डी थी प्रतीक, टीम के प्रमुख खिलाड़ी, प्रमुख बल्लेबाज, जिनको हल्के हाथों से निकाला प्रथमेश कोहली ने। प्रफुल्ल आउट होने वाले बल्लेबाज, तो बिल्कुल नए बल्लेबाज मैदान के ऊपर प्रयास कोहली इस समय बल्लेबाजी की कमान संभालने के लिए आए हैं। 3 ओवर का ये खेल होगा दोस्तों। आज की रजनी में हमने देखा कि कई मेहमान नवाजी यहां पर उपस्थित है, कई दर्शक। कल के दिन का मुकाबला पहला ठीक 7 बजे से यहां पर शुरू किया जाएगा, क्योंकि जितने जल्दी मुकाबले होंगे उतना लाभ हो सकता है आयोजककर्ताओं के लिए, क्योंकि एक सफल आयोजन 7वां साल और कोई दिक्कतें नहीं आएंगी। अगली गेम इस बीच देखिए बेल्स, यहां पर देखिए सीमा रेखा के बाहर बेल्स 4 रनों के लिए। नजर में खाली दिल का पता चलता है, अब हम पे कितना साफ पता चलता है। क्रिकेट के मैदान के ऊपर ऐसी कई घटनाएं घटी हैं। हमने देखा है कि जोफ्रा आर्चर की गेंद जब स्टंप के ऊपर लगी थी तो सीधे सीमा रेखा के बाहर गई थी 6 रनों के लिए। उसी प्रकार यहां पर गेंद लगने के बाद ये बेल सीमा रेखा के बाहर आई। ये टेनिस क्रिकेट के मैदान के ऊपर एक अलग घटना इस मैदान के ऊपर देखने का मौका मिला। कल के दिन का लॉस यहां पर देखा जाए तो कल के दिन में पहला मुकाबला खेला जाएगा इस मैदान के बीच पंडित शूटर जयहमान कामोठा बीच वेताल सांभारली। दूसरा मुकाबला नटराज नावा बनाम जयहमान दापोली। तीसरा मुकाबला नवजीवन मुलेखन बनाम केसीसी अंबापाड़ा और चौथा मुकाबला ईशिका दाराबे बनाम परिसाई 11 वडवली। ये कल के दिन में यहां पर मुकाबले खेले जाएंगे। तो बिल्कुल नए बल्लेबाज मैदान के ऊपर देख सकते हैं। सुजल घरत दाया बाया कॉम्बिनेशन मैदान के ऊपर होगा। विकेटों के हैट्रिक के लिए 2000 रुपए की इनामी राशि है चिन्मय कलेक्शन द्वारा।
विकेटों की हैट्रिक के लिए 2 गेंदों में 2 विकेटें हासिल की है। अगर इस गेंद के ऊपर और एक विकेट हासिल करते हैं तो चिन्मय कलेक्शन के द्वारा 2000 रुपए यहां पर हासिल कर सकते हैं गेंदबाज प्रथमेश कोहली। तीसरी गेंद इस ओवर की, ये बिल्कुल जड़ में, बिल्कुल स्टंप के बीचों बीच, लाइन सटीक थी, दिशा सटीक थी, निशाना भी सटीक था, लेकिन बल्ला सही समय के ऊपर लगाया था बल्लेबाज ने। इसी के बीच यहां पर 2 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन 2 विकेटों के नुकसान के साथ देखा जाए तो निश्चित तौर पर 3 ओवर का यह मुकाबला और मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक और बाइक की रेस में कौन से खिलाड़ी होंगे, इसकी अहमियत काफी होती है टेनिस क्रिकेट में। इस बीच अच्छी स्ट्रोक, बढ़िया, पावरफुल पावरफुल और फुल पावरफुल जनरेट, छक्का। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं। थैंक यू। आज के दिन का ये सबसे खूबसूरत स्ट्रोक था दोस्तों, जगह बनाई थी, घुटना टेक, तमाशा देख वाला ये स्ट्रोक जहां से हासिल किए प्रथमेश कोहली जैसे एक दिग्गज खिलाड़ी के ऊपर नए नवेले खिलाड़ी ने लगाया है छक्का। अगली गेंद, इस बीच देखिए हल्का सा घुमाव था, बिल्कुल उंगलियां फिरी थी और उसके साथ एक बिंदी गेंद का खेल दोस्तों खत्म होता हुआ। सुजल घरत अपनी टीम के लिए यहां पर योगदान देते हुए वहाल बनाम गणेशपुरी के बीच जारी संघर्ष, और संघर्ष का नाम दोस्तों है तिरंगा ट्रॉफी 2022। पहली रजनी में, पहली रात में कौन सी वो टीम होगी जो अंतिम दिन खेलने के लिए यहां पर आएगी। इस बीच यहां पर देखिए विकेट कीपर ने गलती की और गलती का भुगतान गिरेगा, कुल मिलाकर 4 रन। देखिए दोस्तों, एक ओवर का खेल खत्म होता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान के साथ। ये 12 आंकड़ा हम काफी पसंद करते हैं। क्रिकेट के राजा युवराज सिंह दुनिया के क्रिकेट के प्रति और भारतीय टीम के प्रति सबसे ज्यादा डेडिकेट करने वाले खिलाड़ी युवराज सिंह। जहां पर 2011 की वर्ल्ड कप की बात करें दोस्तों, तो क्रिकेट के भगवान लगभग 20 साल क्रिकेट खेल चुके थे, हर एक ट्रॉफी के ऊपर उनका नाम था, लेकिन वर्ल्ड कप को नहीं जीत पाए थे। उसी समय क्रिकेट के राजा युवराज सिंह ने क्रिकेट के गॉडफादर का सपना पूरा करने के लिए कैंसर होने के बावजूद मैदान के ऊपर जमे, लड़े और 2011 का वर्ल्ड कप जीत दिलाकर क्रिकेट के भगवान का वो ख्वाब पूरा किया। वही ख्वाब पूरा करते हुए देख सकते हैं हम दर्शक लगभग 2 बज चुकी है और दर्शकों की संख्या देखी जा सकती है इस स्क्रीन के ऊपर। साई प्रीत लाइव यूट्यूब चैनल के माध्यम से कई तमाम दर्शक यहां पर उपस्थित इन मुकाबलों का आनंद उठाते हुए बढ़िया तरीके से इस प्रतियोगिता का आयोजन, संयोजन सब कुछ ठीक ठाक, पहली रजनी बिल्कुल यहां पर सफलतापूर्वक प्रयाण करती हुई। अगली गेंद, इस बार बड़ी स्ट्रोक पावर जनरेट की है, पावरफुल स्ट्रोक, और इसी के साथ मिलेंगे पूरे के पूरे 6 नंबर। थैंक यू। ओवर पिच डिलीवरी थी जहां पर देखा जा सकता है बल्लेबाज की पूरी तरह से स्लॉट में, रडार में थी। पावर जनरेट की, समय सूचकता की कोई कमी नहीं थी, टाइमिंग बिल्कुल सही, ताकत का बेमिसाल उपयोग और नंबर मिले 6। कुल मिलाकर 18 रन स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेटों के साथ। अभी फिलहाल अविनाश डोलकर गेंदबाजी की कमान संभाले हुए, हालांकि आते ही उनके गेंद के ऊपर बल्लेबाज ने आक्रमण किया जिनका नाम है प्रतीक पाटिल। एक गेंद में 6 रन बनाए। अगली गेंद यहां पर देखी जा सकती है, आड़े से खेलने का प्रयास, बिल्कुल वापसी करते हुए गेंदबाज अविनाश डोलकर चाहेंगे कि
ये टीम चाहेगी कि निश्चित तौर पर 3 ओवर के खेल में 30 या 35 के नीचे स्कोर को रखा जाए। अगर इससे आगे चले जाते तो थोड़ी सी ओस गिर चुकी, हवा में पूरी तरह से नमी है और वातावरण पूरी तरह से बदल चुका है। अगर 40 का आंकड़ा छूती है तो चेस करना उतना आसान नहीं बन सकता। इस बीच स्टॉपेज लगा है, गेंद के नीचे खिलाड़ी, सुरक्षित हाथ और सुरक्षित हाथों के बीच एक और विकेट। थैंक यू। इसी बीच इस विकेट के लिए चिन्मय कलेक्शन के द्वारा एक और 100 रुपए की इनामी राशि यहां पर देते हुए गेंदबाज को। चिन्मय कलेक्शन जहां पर हर एक युवान या युवक अपने कपड़ों को खरीद सकता है, कुछ सब कुछ मिलाकर। ट्रॅक में टी-शर्ट कम भेटणार आहे गणेशपुरीला दिवशी मॅच जिंकला ट्रॅक टी-शर्ट घेऊन देतील त्याला माहिती आहे ते तिथं बघ मागं बघ विचार एकदा बोललो का घेऊन जा अनाउन्समेंट करा तुम्ही ट्रॅक में टी-शर्ट घेऊन जा त्याला माहिती आहे त्याला बोललो तर बोललो काय बिल्कुल आज पूरी तरह से तन और मन और धन को अर्पण करते हुए फोपेरकर टीमों के लिए, खिलाड़ियों के लिए नए बल्लेबाज मैदान के ऊपर इस समय देखे जा सकते हैं। इस बीच आड़े हाथ से खेलने का प्रयास, थोड़ा सा इनसाइड एज लगा, जहां पर देख सकते हैं शॉट फाइनल के खिलाड़ी तैनात थे। सिंगल यहां पर कन्वर्ट किया, सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 19 रन 3 विकेटों के साथ, यानी कि देखा जाए तो 1.4 गेंदों का अब तक खेल खत्म होता हुआ। और फिलहाल बात करें सुजल घरत 4 गेंदों में 12 रन बनाए हैं और आकाश यहां पर 1 गेंदों में 1 रन बनाकर इस 22 यार्ड की विकेट के ऊपर बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे। ये 22 यार्ड की विकेट कई कईयों को बनाया है, कई कईयों को नुकसान दिया है। अगर इसके साथ प्यार से रहोगे, आस्था के साथ खेलोगे, प्रेम के साथ खेलोगे, रिस्पेक्ट के साथ खेलोगे तो ये 22 यार्ड की विकेट इस खिलाड़ी को बड़ा बना सकती है। लेकिन इसके साथ अगर दुर्व्यवहार करोगे तो यही विकेट, यही मैदान उसी खिलाड़ी की पहचान को बिगाड़ता है। यह क्रिकेट है दोस्तों, इसके साथ बुरा बर्ताव ना करें। तो बिल्कुल एक अच्छा खासा क्रिकेट इस मैदान के ऊपर जारी है। फिलहाल फील्ड पोजीशन में हल्का सा बदलाव करते हुए दाया बाया कॉम्बिनेशन, सुजल घरत जिस प्रकार बल्लेबाजी की है, उन्होंने 4 गेंदों में 12 रन, अच्छा खासा योगदान अब तक उन्होंने दिया है। अगली गेंद के लिए यहां पर गेंदबाज अविनाश। इस बीच लोअर फुल टॉस, स्ट्रेट ड्राइव है, वहां पर खिलाड़ी तैनात, दूसरे रन के लिए कोशिश यहां पर करते हुए, लेकिन सिंगल यहां पर मुकम्मल होगा। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। फिलहाल देखा जाए तो दूसरी ओवर की 1 गेंद शेष बाकी है, जहां से लगभग देखा जाए तो इस मुकाबले के इस पहले पड़ाव के 7 गेंदों का खेल बाकी है। पहले 11 गेंदों में 20 रन आए। इस विकेट की अहमियत और देखा जाए इस मैदान के लिहाज से अगर 35 रन भी बनाते हैं तो निश्चित तौर पर सेकेंड इनिंग में चेसिंग करना उतना आसान नहीं बन पा रहा है। तो क्या यहां पर उस गोल्डन आंकड़े को छू पाएंगे बल्लेबाज? हम देख सकते हैं हल्के हाथों से कट किया, सिंगल को कन्वर्ट किया, चाहते तो तेज तर्रार एक झपट्टा मार सकते थे गेंद के ऊपर, लेकिन सूझबूझ वाली पारी यहां पर संयम के साथ खेला और स्ट्राइक को अपने पास रखा इस बल्लेबाज ने। 2 ओवर के बाद कुल मिलाकर देखा जाए तो 10.50 की गति के साथ 21 रन 3 विकेटों के साथ यहां पर स्कोर कार्ड के ऊपर तब्दील होते हुए रन। तो चलते तीसरी ओवर की बात, एक सुमधुर गीत सुनेंगे। थैंक यू। देख सकते हैं स्क्रीन के ऊपर हमारे दर्शक नाच गाना करते हुए, हमारे कैमरामैन हाथ कीजिए कैमरा के सामने, हाथ बिल्कुल, हाँ, अभिवादन करते हुए खिलाड़ी। जोरदार तालियां भी बजनी चाहिए इस मैच के लिए दोस्तों। एक खूबसूरत मुकाबला इस समय इस मैदान के ऊपर जारी है। एक अच्छा खासा मैदान, अच्छी खासी ट्रॉफी का आयोजन, संयोजन इस मैदान के ऊपर। अंतिम ओवर का खेल बाकी होगा और अंतिम ओवर में कितने आंकड़े को छुएंगे यह भी देखना मिलेगा। गेंदबाज अजीत कोहली अंतिम ओवर लेकर
फिलहाल गेंदबाजी करेंगे आकाश के लिए। आकाश ऑन स्ट्राइक, आकाश के बल्ले से इनसाइड आउट स्ट्रोक निकली है। डिव एक्स्ट्रा कवर और पॉइंट रीजन के बीचों बीच गेंद को खेलकर निकाला। अच्छी थ्रो, अच्छी बैकअप, 2 रन नहीं रोक पाएंगे। 2 रनों के साथ 23 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए फिलहाल 2 बजने के हुए और लाइव यूट्यूब चैनल के ऊपर दर्शकों का आंकड़ा देखा जाए तो करीबन अब तक फिलहाल 600 दर्शक लाइव यूट्यूब चैनल के ऊपर इस मुकाबले का आनंद उठाते हुए। इस बीच लोवर फुल टॉस हवा में है लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी। सिंगल के साथ दूसरे रन की कोशिश और दूसरे रन लेते लेते सुरक्षित पॉपिंग क्रीज में दोनों बल्लेबाज। 2 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर क्वार्टर सेंचुरी यानी कि 25 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इस आंकड़े का लिहाजा देखा जाए तो 14 गेंदों में 25 रन उतना बुरा नहीं कहा जा सकता इस मैदान के लिहाज से। अगर 4 गेंदों में और 10 रन जोड़ते हैं तो मुसीबत में आ सकती है टीम, लेकिन क्या यहां पर रोक पाएंगे, रनों के ऊपर अंकुश लगा पाएंगे, यह भी देखने का मौका यहां पर मिलेगा। तिरंगा ट्रॉफी 2022 हम देख सकते हैं स्क्रीन के ऊपर खिलाड़ियों के बीच बातचीत, किस तरह रनों के ऊपर अंकुश लगाया जाए, किस प्रकार बल्लेबाजों को रोका जाए, ये रणनीति, ये प्लानिंग आवश्यक है। अगर प्लानिंग ना की होती मेरे राजा ने तो शायद 389 साल पहले हम यहां पर इस मिट्टी के ऊपर इतिहास ना बना पाते। इस बीच बड़ी स्ट्रोक गैप सिलेक्शन नजर आती हुई, खिलाड़ी वहां पर मौजूद थे लेकिन जजमेंट काफी गलत था। गेंद गई 1 बाउंस ओवर द रोप 4 रनों के लिए। तुम बघून काळीच पण मला करते वाजताय टुरुम टुरुम, तुम बघून काळीच पण मला करते वाजताय टुरुम टुरुम। अंग बस की लवकर मारूया शार्टर जाऊ मग बुलेटवर बुरुम 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 बुरुम। तुम बघून काळीच पण मला करते वाजताय। थैंक यू। ये गाना जितना बड़ा है उनमें अभिनय करने वाले अभिनेता भी उतने बड़े हैं दोस्तों। बीएमसी में काम करते थे, कचरा उठाते थे और बीएमसी के सामने पान की टपरी के ऊपर काम करके खुद का पेट पालते थे। शिक्षा के लिए पैसा नहीं था, आज स्ट्रगल करने के बाद एक बड़े अभिनेता है और इस बीच बड़ा स्ट्रोक कन्वर्ट किया, लोअर फुल टॉस को भेजा, लॉन्ग ऑन काउ कॉर्नर के बीचों बीच 6 रनों के लिए। जन्मोजन्मी जागो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना, जन्मोजन्मी जागो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना। थैंक यू। अपने वीक पॉइंट को अपने पॉइंट में बदलना आवश्यक होता है। तीसरे अंपायर की मांग, शायद मैदान के ऊपर टोटल स्कोर 35 रन स्कोर कार्ड के ऊपर, माफ कीजिएगा, ऐसा लगा कि तीसरे अंपायर की मांग थी। और इस ओवर की बात करें तो 2 गेंदें शेष बाकी हैं। तो फिलहाल स्ट्रगल जीवन का एक अविभाज्य घटक है। बॉलीवुड इंडस्ट्री का वो नाम, अमिताभ बच्चन जब मुंबई में आए थे, उनके आवाज के पहचान के कारण उनको कई बार रिजेक्ट किया रेडियो चैनल के ऊपर। उसके बाद वही आवाज आज बॉलीवुड इंडस्ट्री की पहचान बन गई। अपने वीक पॉइंट को पॉइंट में बदलो, कामयाबी में बदलो। अपने गोल को अचीव करने के लिए, अपने सपनों को पूरा करने के लिए जागना पड़ता है, भागना पड़ता है, उठना पड़ता है, दौड़ना पड़ता है। दौड़ने वाले इंसान इतिहास बनाते हैं, दिमाग से चलने वाले इंसान अपने ख्वाबों को पूरा करते हैं। यहां पर दिमागी वाली बल्लेबाजी करते हुए इसमें देखा जाए, ओहो खूबसूरत लाजवाब टाइमिंग, बेमिसाल टाइमिंग के साथ एक और छक्का। बिल्कुल टोटल स्कोर देखा जाए तो 41 रन स्कोर कार्ड के ऊपर अंतिम गेंद का खेल बाकी होगा। इस ओवर ने पूरी तरह से मैच का पासा पलट दिया। इस ओवर ने इस मुकाबले का मोमेंटम जो है बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर शिफ्ट किया। अगर छक्कों की हैट्रिक लगाते हैं तो किरण जी भगत और महेश जी चिरनेरकर, इनके द्वारा 500 रुपए की इनामी राशि, और इसी के साथ ये इनामी राशि यहां पर पूरी करते हुए बैक टू बैक तीसरा छक्का बल्ले से लगाया। नाम है आकाश। नजरेवर देवा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून देवा मला तू बघतेस।
झलक प्यारी तुझी झलक क्या बात. अगदीच ही झलक जी आहे ना ती आकाशी फार वेगळी आहे. अगदी बॅक टू बॅक 3 षटकारानं या सामन्याचं गणितच बदलून टाकलंय. मित्रांनो आपण पाहतोय 8 चेंडू मध्ये आकाशच्या बॅटनं काढल्यात 28 धावांचं योगदान. एक जबरदस्त बॅटिंग आणि एक यशस्वी त्याच्या बॅटिंग मधून निघालेल्या धावांचा आलेख आपण पाहिलाय. 47 धावा स्कोर कार्डवर आहेत. 18 चेंडू मध्ये 48 धावांचं टार्गेट उभं केलंय. कसं पेळवेल हा आव्हान. नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेट अनिश्चितचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, परंतु शक्यता असेल का, ते गणेशपुरी करून दाखवेल का, अशा काही प्रश्नांसहित आपण जाणार आहोत. डीजे मास्टर कडे बोलूया, आवाज ऐकूया. थँक्यू. यावेळेस आपण पाहतो मित्रांनो तिरंगा चषक 2022 चिरनेरच्या उरणच्या मैदानावर टेनिस क्रिकेट विश्वातील एक अद्भुत क्रिकेटची प्रतियोगिता आणि ही प्रतियोगिता साकारली जाते 7व्या वर्षामध्ये. 7व्या वर्षाची आजची ही पहिली रजनी, पहिली रात्र आणि पहिली रात्र आपण पाहिली तर अगदी या क्रिकेटच्या थरारक प्रवासातून तमाम प्रेक्षकांनी अनुभवली या क्रिकेटच्या खेळाची मजा. अशा तमाम प्रेक्षकांची आज भरभरून उपस्थिती लाभली. त्या सर्व प्रेक्षकांची आणि मान्यवर पाहुण्यांचं परत एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे आभार, खूप सारे कौतुक. खरं तर आजच्या रजनीतला हा शेवटचा सामना आहे. पहिला अंक, पहिला डाव गाजला, वाजला आणि वाजवला आकाशनं, परंतु त्याला उत्तर दिलं जाईल का असा प्रश्न मनामध्ये आहे. आजच्या रजनीमध्ये सलग 2 वर्ष समालोचन करण्याची संधी या कमिटीच्या वतीनं काँग्रेस आय व युवा काँग्रेस कमिटी चिरनेर भोम धाकटे भोम यांच्या वतीनं तथा आमचे परम मित्र ज्येष्ठ सूत्रसंचालक समालोचक राजेंद्र भगत सरांनी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आभार नव्हे तर आभारामध्ये भार आहेत, धन्यवादामध्ये वाद आहेत. मी आपला सदैव ऋणी राहील अशी सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून परत एकदा मिळावी. धन्यवाद. आवाज असेल दुसऱ्या अंकामध्ये गावठाणचा गोड आवाज अर्थात ऐकूया. विपुल पाटील, मॅन फ्रॉम गावठाण. भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. घ्यावया शिवरायांचे प्राण हो. सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. आला शाहिस्ते खान घ्यावया शिवरायांचे प्राण हो. सावधानता तेव्हा राखली गेला शिवाचा ध्यान हो. चार चार बोट उडवून चार गाजली शिवाची तलवार. पार भवानीचे. हॅलो, जाऊया अतिशय सुंदरशी स्पर्धा तिरंगा चषक 2022 हे शानदार असं आयोजन उरण तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आल्या. जिथे प्रथमतः बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर बहाल संघानं 47 धावा जमा केल्यात आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय चिन्मय VRCC गणेशपुरी संघासमोर आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालाय. प्रत्येक षटकामागे जर विचार केला तर 16.00च्या सरासरीनं इथे धावा बनवाव्या लागतील. रात्रीचे 2 वाजून गेलेत आणि बरीचशी प्रेक्षकांची गर्दी अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळते. इंद्रायणी मैदान
चेंडूने अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून इथून वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. सौ नार्के तो एक लोअर का इथं उत्तर दिलं गेलंय आणि पहिल्याच चेंडूवर ठोकलाय प्रथमेश कोळीनं. हा दणदणीत चौकार. पहिल्याच चेंडू इथून चौकार आलाय. चांगली इथून आपण बॅटिंग करताना पाहू शकता. खरं तर प्रथमेश कोळीच्या बॅट मधून एक चौकार आलाय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथून मात्र कल्पेश करते या गोलंदाजावर पहिल्या चेंडू चौकार. इथून खरं तर बॅकफुटवर गेले होते. डीप पॉईंटच्या वरतून खेळायचं होतं. बॉडी बॅलन्स केली होती पण चेंडू रीड करू शकले नाहीयेत. एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली खरं तर बॅटिंग प्रथमेशची पाहू शकताय. खरं तर प्रत्येक चेंडू मागे इथून मोठे फटक्यांची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त जिद्द ठेवायला हवी. आयुष्यात चांगल्या गोष्टीची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते आणि तीच जिद्द घेऊन आता मैदानामध्ये BRCC गणेशपुरी संघ खेळताना पाहू शकताय. इथून एक संघ सुपर 4 मध्ये आज क्वालिफाय होणार आहे. यावेळेचा थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. जल्लोष केला जातोय. दबाव प्रेशर क्रिएट आणि एक गोल्डन विकेट. इथून मात्र बॅटला ब्रश करून यष्टीच्या हातामध्ये आणि इथून मात्र फलंदाज महत्वाच्या क्षणी प्रथमेश कोळी होईल झेलबाद. मोठ्याला राहू द्या माग जरा, मोठ्याला राहू द्या माग जरा, मागच्या आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, मागच्या आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, मागच्या आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, मागच्या आधी लगीन करा. रिप्लेमध्ये जर पाहायला गेलं तर बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गॅदर झाला आणि इथून एक महत्वाची विकेट. चांगलं सेलिब्रेशन पाहायला मिळालं न्यू यॉर्कस्टार वाळ संघाच्या माध्यमातून. काय चांगलं करत तर ही स्पर्धा कव्हर करत असताना आमचे कॅमेरामॅन अभिजित, विनोद आणि ओमकार यांचं तिघांचे आम्ही कौतुक करीतोय. अतिशय चांगलं करत तर ते कव्हर करतात ही स्पर्धा. संपूर्ण सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम, आमचे संदेशजी शेळके, प्रेम असतील, चंदू असतील आणि या संपूर्ण त्यांचा हा स्क्वॉड आज पाहायला मिळतो ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करत असताना. इथून कल्पेश खोलामध्ये टाकला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पथाच्या अगदी बाजूनी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव इथून कंप्लीट आणि दुसरीसाठी पलटलेत. पाहता पाहता इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील त्या म्हणजे 1/6 धावा. 48 धावांचं टार्गेट इथून समोर ठेवलाय. खरं तर जासीच्या मैदानामध्ये खेळत असताना शेवटच्या क्षणाला जावळी संघाविपक्ष खेळत असताना या वहाळ संघाला सामोरे पराभूत आलं होतं. पण काय लढला होता आकाश गिरत. 89 धावांचा पाठलाग करत असताना अर्धशतकी खेळी आकाशची मी पाहिली होती आणि इथून मात्र 12 मध्ये 50 धावा त्या मैदानामध्ये उभारल्या होत्या. आणि या मॅचमध्ये सुद्धा शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. चांगली बॅटिंग. खरं तर इथून कुठलाही संघ जिंकू दे मात्र एक ट्रॉफी उल्वेनोडच्या खरं तर खेम्यामध्ये पाहायला मिळेल. उल्वेनोड परिसरामध्ये पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ उल्वेनोड परिसरामधील आहेत. एकाच ग्रामपंचायतीमधील संघ पाहायला मिळतील. ग्रामपंचायत वेगळ्या पण अतिशय हाकेच्या एकाच मैदानामध्ये हे दोन्ही संघ खेळत असतात. यावेळचा चेंडू खरं तर जोरदार अपील केली होती. शपल खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू. समीर पाटील यांना आपण स्क्रीनवर पाहू शकता ज्यांनी हा चेंडू अडवलाय. इथून निर्धाव चेंडूची सांगता होत्या तर विचार केला चांगली गोलंदाजी आज कल्पेशची पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि 48 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्यात. 1/6 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 1/6. इथून येणारे 12 चेंडू आणि 42 धावांची गरज.
न्यू यंगस्टार वहाळ संघ इथून सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार की दुसऱ्या बाजूला चिन्मय VRCC गणेशपुरी संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार. चमचमत्या आपण 4 ट्रॉफ्या पाहतोय. तिरंगा चषकाचं आयोजन आहे आणि सुरुवातीला जर पाहायला गेलं तरी आकर्षक ट्रॉफ्या मालिकावीर साठी तर आपण बाईक सुद्धा पाहतोय. यावेळचा अकूट टप्प्याचा चेंडू होता प्रतीक पाटीलचं हे षटक. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा आणि त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून आता येणारे 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. 11 चेंडू आणि 42 धावा हे कंपल्सरी बनवावे लागतील. चांगली बॉलिंग इथून करताना आपण प्रतीकला पाहू शकतो. सुरुवात ज्या पद्धतीनं वहाळ संघात झाली होती संदेश असं वाटलं होतं की 20 ते 25 धावा पाहायला मिळतील का, कारण 2 चेंडूवर प्रथमेशच्या 2 विकेट आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग आकाशी पाहायला मिळाली. चांगलं करतं सहकार्यांच्या माध्यमातून फलंदाजीच्या जोरावर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि तब्बल 47 धावा त्यांनी कुठल्यात. फुलटॉस होता. इथून मात्र प्रॉपर रीड करू शकले नाहीयेत. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथून पाहू शकताय पंचांचा इशारा येतोय. धाव घेत असताना इथून फलंदाज होतील धावबाद. विनेश डोलकर इथून होतील धावबाद. दहा चेंडू आणि इथून मात्र 42 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. नो बॉल आहे का, रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रिफर केलाय ना, पंचांनी रिफर केलाय. रनआउट झालाय ना तो. रनआउट आहे तो. रनआउटचा काय फक्त आता रिव्ह्यू आहे याचा. कसला बिबरचा. बिबरचा चला राजेंद्रजी भगत आपण यायचं आहे. कमिटीतून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवेल. हाईट फॅक्टरीतून चेक केले जाईल. उंचीपेक्षा जास्त चेंडू जर असेल तर इथून मात्र पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल याची नोंद घ्या. शानदार असं आयोजन आहे. या आयोजनामध्ये सातत्यानं जर पाहायला गेलं तर इथून आयोजक आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. नो बॉल. अतिरिक्त उंची पाहायला मिळते. कमरेपेक्षा चेंडू हा थोडंसं उंच होता आणि त्यानंतर मात्र आता पंचांचा इशारा आलाय. फ्री हिट असेल. इथून आता समीकरण बदललं जाईल. येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 41 धावांची गरज. 11 चेंडू 41 धावा. नवीन बॅट्समॅन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. रितेश डोलकर. 11 चेंडू आणि इथून मात्र 41 धावांची गरज. ऑन स्ट्राईकला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतील ते म्हणजे अविनाश. त्याच्या समोर हा चेंडू होता फ्री हिटचा. इथून मात्र त्यानं लेफ्ट केलाय. चेंडूला सोडून दिलाय. ही खरं संधी होती. संधी शोधत बसू नका. मिळाल्या संधीचं सोनं करून दाखवा. पण यावेळचा चेंडू निर्धावचा फेकला जातोय. इथून आता येणारे 10 चेंडू आणि 41 धावांची गरज. तर प्रत्येक चेंडूवर मोठे फटके लागावे लागतील चिन्मय VRCC गणेशपुरी संघाला.
प्रथमेशनं मैदानामध्ये राहणं फार गरजेचं होतं. त्याच्या बॅटमधून चौकार आला होता आणि मोठे फटके खरं तर त्याच्या बॅटमधून आले असते. इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी राहिल्या. अचूक टप्प्यावर चेंडू फेकतायत ते म्हणजे प्रत्येक, आणि त्यानंतर मात्र फलंदाज रीड करू शकत नाहीत. बॅटला कनेक्ट होत नाही चेंडू. इथून येणारे 9 चेंडू आणि 41 धाबांची गरज. 9 चेंडू आणि 41 धाबा. इथून सुपर 4 मध्ये आजच्या रात्रीमध्ये कुठला संघ या स्पर्धेतील पहिला संघ जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. लढत आपण पाहतो एका बाजूला न्यू यंगस्टार वहाड संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेला तर चिन्मय 11 VRCC गणेशपुरी. चांगला फटका आहे, एलिव्हेशन कमी, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. इथून क्षेत्ररक्षक जज करतात आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. इथून तिसरा हादरा बसेल गणेशपुरी संघाला आणि फलंदाज होतील झेल बाद. येणाऱ्या आता 8 चेंडू आणि इथून 41 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. अजित कोळी जे नॉनस्ट्राईक एंडला असतील नवीन फलंदाज दाखल झालेत आणि ऑनस्ट्राईकला आपण रितेशला पाहू शकताय. इथून त्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गणेशपुरी संघाला 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. सुपर 4 मध्ये इथून कुठला संघ दाखल होईल ही महत्वाची लढत पाहायला मिळते. 8 मध्ये आता 41 बनवायचे आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगली गोलंदाजी प्रतीकची राहिले. इथून आता येणारे 7 चेंडू आणि 41 धाबा. 7 चेंडू 41 धाबा हे आता बनवावे लागतील. मोठे फटके आतापासून लागावे लागतील. हा निर्णायक चेंडू आहे. या जर एखाद्या चेंडूवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवू शकतो गणेशपुरी संघ. पण मोठे फटके कुठल्या फलंदाजाच्या बॅटमधून नेमके येतील, कारण तर 2 सामने चांगला प्रवास राहिला होता गणेशपुरी संघाचा. पण अगदी अंतिम क्षणाला यावेळचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा आहे. इथून आव्हानदार चेंडूची सांगता केली जाईल आणि आता समीकरण बदललं जाईल. येणारे 7 चेंडू आणि इथून मात्र 40 धाबांची गरज. 7 चेंडू 40 धाबा. तर या चेंडूवर एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा एकदा गणेशपुरी संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवू शकतोय. पण मोठे फटके करत रितेशच्या बॅटमधून येतील का? रितेश डोलकर जे ऑनस्ट्राईकला आहेत. 7 चेंडू 40 धाबा. या मॅच मध्ये प्रथमेश कोळीनं राहणं फार इम्पॉर्टंट होतं. यावेळचा चेंडू अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय आणि इथून मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. आणि शेवटचे आता 6 चेंडू आणि इथून मात्र 40 धाबांची गरज. बोलून गेला म्हणून 6 चेंडू आणि इथून मात्र 40 धाबांची गरज. अतिशय शानदार स्पर्धा आपण पाहतोय. ही स्पर्धा पार पडल्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रथमच एका पाड्याची प्रीमियर लीग होणार आहे याच मैदानामध्ये. ती सुद्धा नाईट कातलपाडा प्रीमियर लीग. चेन्नईच्या महासंग्रामामध्ये आणखीन एक स्पर्धेमध्ये भर. कातलपाडा प्रीमियर लीग एका पाड्याचे तर रणजी क्रिकेटची प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. प्रथमच महाराष्ट्रामध्ये तर अशी प्रीमियर लीग पाहायला मिळेल. खूप मोठे तर चिरनेर गाव आहे. 7 ते 8 पाडे पाहायला मिळत असेल आणि एका पाड्याची मात्र आता नाईटची प्रीमियर लीग कातलपाडा प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी येणार आहे. जाऊया इथून गोलंदाज आकाश हा पहिला चेंडू निर्धावचा पाहायला मिळतोय. तर सातत्यानं पाहायला गेला तर या आजच्या स्पर्धेतील पहिली रात्र आहे. बरीचशी आयोजकांनी घेतलेली मेहनत 2 ते 3 महिने मेहनत घेतली. एका दिवसामध्ये 32 पेक्षा जास्त संघांनी समावेश घेतला होता, पण 32 संघांनी इथून संधी दिलाय. इथून पाहू शकता जोरदार अपील केलंय. चेंडू समीर पाटील तिथे आलेत. क्षेत्ररक्षण अप्रतिम प्रफुल आलेत. त्यांनी हा चेंडू करता अडवलाय. इथून एक धाव इथून कंप्लीट केली जाईल आणि 1 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातील. त्या म्हणजे 9 धावा धावपट्टा लागल्या जातात. येणाऱ्या तर 4 चेंडू आणि 39 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरदार लाऊडली अपील केली जाते, पण पंचांचा
इथून इशारा आलाय. लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी इथून समीकरण बदललं जाईल. 10 धावा धावपटला लागल्या जातात. येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 38 धावांची गरज. 3 चेंडू 38 धावा. अतिशय शानदार आयोजन तिरंगा चषक 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. यावेळचा चेंडू इथून लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 22 स्वरूपात एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील, त्या म्हणजे 11 धावा. आता या सामन्यामध्ये इथून मात्र चित्र स्पष्ट आहे. इथून आजच्या रात्रीमध्ये खरं तर न्यूयॉर्क स्टार वहाल संघ इथून सुपर 4 च्या कडे प्रवेश करताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण लेग स्टिचच्या अगदी बाहेर. इथून अवंतर स्वरूपात आणखीन एक धाव आणि एकेरी धावेनिशी 12 धावा धावपटला लागल्या गेल्या. 2 चेंडू आणि इथून मात्र आता 36 धावांची गरज. 2 चेंडू 36 धावा. चांगला फटका आहे. इथून यष्टिरक्षक झेलखाली तैनात आणि एक महत्वाची विकेट. मात्र इथून चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर. चला नवीन फलंदाज मैदानात लगेच पाठवा. 1 चेंडू आणि इथून मात्र 36 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि इथून मात्र 36 धावांची गरज. इथून सुपर 4 मध्ये या शेवटचा चेंडू पडल्यानंतर कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार याची आपण घोषणा करूयात. अतिशय चांगली स्पर्धा. काँग्रेस आई व युवा काँग्रेस कमिटी चिरनेरा बोम व धाकटे बोम यांच्या माध्यमातून संयुक्त विद्यमानानं या रणनीतीच्या स्पर्धेचं आयोजन. आणि इथून मात्र आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये न्यूयॉर्क स्टार वहाल संघ दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. अनजान हम ये अंतर्यामी शीश झुकाओ नाम गुणगाओ छोड़ो ये विष्णु के